सन्मान नागरिक कायदा पारित होण्यासाठी गेल्या 100 दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारलेले आंदोलनकर्ते बिराजदार यांनी प्रशासनाच्या विरोधातील आपले मनोगत व्यक्त केले। एकनाथ संभाजीराव शिंदे आदर्श प्रशाला माझी मूळ शाळा आहे साताऱ्याला। मी इथं सोलापूरच्या त्यांच्या शाखेमध्ये शिकत आहे। माझी इयत्ता आहे तिसरी वर्गात शिकत आहे। आज मला शिंदे मास्तरांनी 1 ते 100 पाढे 1 ते 100 पर्यंत पाढे म्हणायचे सांगितले आहे। तरी वर्गमित्रांनो म्हणतोय आपण स्मरण करावे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एकावर 11 एकावर 2 12 एकावर 3 13 एकावर 4 14 एकावर 5 15 एकावर 6 16 18 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 35 28 33 नहीं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 100 दिवस बसून पाडा चुका लागलाय। 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 81 82 83 84 85 86 87 88 89 91 93 94 95 96 97 98 99 माझा पहिला नंबर। आता पुढे बोला, तुमची मागणी काय? देशवासियांनो नागरिकांनो, केंद्र सरकार सन्मान नागरिक कायदा अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न होता, जेणेकरून समान नागरिक कायदा हा विशिष्ट जाती धर्मातील लोकांचे जे चालीरुढे आहेत तर त्यांची मर्यादित राहावे आणि इतर जाती धर्माच्या लोकांची समरस असावी म्हणून समान नागरिक कायदा अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न होते। तरी तर आमची केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला अशी एक विनंती आहे की समान नागरिक कायदा आणण्याच्या ऐवजी तर आपण सन्मान नागरिक कायदा जर अस्तित्वात आणला तर देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याची शैक्षणिक सामाजिक महसुली प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर सन्मानाने जगण्याची एक व्यवस्था निर्माण आहे। आणि आजकाल जे आरक्षणाचं हे जे वाढलं आहे तर त्याला देखील पायबंद बसू शकेल। तरी आम्ही शासनास वारंवार निवेदन देऊन विनंती करतो आहे की आपण लवकरात लवकर या विषयाकडे, आमच्या निवेदनाकडे, आमच्या आंदोलनाकडे सकारात्मकतेने बघून समान नागरिकांची सन्मान नागरिकाचा अस्तित्वात आणण्याचा काटेकोरपणे प्रयत्न करावा। नमस्कार। मी 100 दिवस झालं इथं आंदोलन करताय, आपली जिल्हा प्रशासनाकडून कोणती दखल घेतली का नाही? जिल्हा परिषदेकडून अद्याप कुणी आलेले नाही, उलट आम्हाला आमच्या आंदोलनापासून परावृत्त करण्याचे त्यांचा एक हेतू चालू आहे। आम्ही देशासाठी एक सकारात्मकतेने आम्ही इथं आंदोलन करतोय, परंतु त्यांच्या ध्यानीमनी अद्याप हा विषय समजलेला नाही। फक्त काय सन्मान नागरिकाचा हा विषय समजलेला नाही। आता तुमचे एक मत आहे की शासनाने आता तुमची दखल 100 दिवस झालं तुम्ही बसलाय, तुमची दखल घेतलेली नाही आहे। आता याच्या पुढचं तुमचं आंदोलनाची दिशा काय असणार आहे? हे आंदोलन आम्ही तीव्र करण्याचा आमचा एक मानस आहे। तरी आम्ही पालकमंत्री यांना भेटून लवकरात लवकर भेटून आम्ही निवेदन देणार आहोत। तरी शासनाने त्याची एक दखल घ्यावी आणि लवकरात लवकर शासन स्तरावर आमच्या मागण्या मान्य व्हाव्या असे सकारात्मक प्रयत्न शासन स्तरावर देखील करावे। प्रशासन हे जनता आणि शासन यामधील एक दुवा असतो, हे त्यांनी एक ध्यानात घ्यावे आणि सकारात्मकतेच्या दृष्टीनं पाऊल उचलावे। आमचे आंदोलन मोडीत करण्याचा आम्ही प्रयत्न करू नये आंदोलन करण्याचा शासनात एक इशारा देत आहोत। धन्यवाद।